पुण्यात अंधाधुंद फायरिंगची घटना समोर आलेली आहे। काल रात्री साधारण 9:30च्या सुमारास पिंपरी चिंचवड भागामध्ये असणाऱ्या रावेत परिसरात ही फायरिंगची घटना समोर आलेली आहे। एजे नावाचा जो मॉल आहे तर या मॉलच्या एका दुकानावर काचेवर ही फायरिंग झालेली आहे। जवळपास 6 राऊंड गोळ्या फायर करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये धक्कादायक माहिती अशी समोर येते की लॉरेन्स बिश्नोई ग्रुप कडून ही फायरिंग करण्यात आलेली आहे। पुण्यात अंधाधुंद फायरिंगची घटना समोर आलेली आहे। काल रात्री साधारण 9:30च्या सुमारास पिंपरी चिंचवड भागामध्ये असणाऱ्या रावेत परिसरात ही फायरिंगची घटना समोर आलेली आहे। एजे नावाचा जो मॉल आहे तर या मॉलच्या एका दुकानावर काचेवर ही फायरिंग झालेली आहे। जवळपास 6 राऊंड गोळ्या फायर करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये धक्कादायक माहिती अशी समोर येते की लॉरेन्स बिश्नोई ग्रुप कडून ही फायरिंग करण्यात आलेली आहे। या संदर्भात काल रात्री आपण पाहिलं की या परिसरामध्ये एकूणच खळबळ उडालेली होती। 6 राऊंड फायर केले होते, याचा आवाज सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला। त्यामुळे या भागात राहणारे जे नागरिक आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। हे सगळं असतानाच आता याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। या सीसीटीव्ही मध्ये 2 जण कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार हे 2 जण दुचाकीवरून आले आणि ते 2 तरुणांकडून ही संपूर्ण फायरिंग करण्यात आलेली आहे। जेव्हा ही घटना घडली त्यानंतर अगदी काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जी आता प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जे अशोक नयन नावाचे दुकानदार आहेत, दुकान मालक आहेत, तर त्यांच्यावर फायरिंग करण्यासाठी हे दोघे जण तिथे पोहोचले होते अशी माहिती मिळते। हे सगळं घटना घडल्यानंतर लगेचच इथे फॉरेन्सिक टीम सुद्धा पोहोचलेली होती। पोलिसांकडून सुद्धा या सगळ्याचा तपास सुरू आहे। याआधी सुद्धा पोस्टर जे आहे तर ते आधी समजावून सांगितलं होतं, पण पैशाच्या गर्वामुळे ऐकलं नाही आणि फक्त हा आता ट्रेलर दाखवला आहे। पुढची गोळी थेट डोक्यात मारेल अशा प्रकारचं पोस्टरने सुद्धा धमकी देण्यात आलेली होती। या सगळ्यामध्ये जो लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचा एक माणूस आहे, व्यक्ती आहे जो शुभम लोणकर असं नाव आहे त्याचं, तर त्याने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, एक पोस्टर पोस्ट केला होता आणि त्याच्या माध्यमातून त्याने धमकी दिली होती। आणि यानंतर आता एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर येते आणि या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचा उल्लेख केला गेलेला आहे। या सगळ्या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास केला जातोय। मात्र अशा प्रकारे खुलेआम गोळीबार जो केला जातोय त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। यापूर्वी सुद्धा एका घटनेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये सुद्धा लॉरेन्स बिश्नोई कडूनच हा गोळीबार करण्यात आला असल्याचं माहिती समोर येते। याचा जो तपास आहे तो पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत। मात्र आता नेमकं ही घटना काय आहे आणि का ह्या सगळं फायरिंग केलेलं आहे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।